नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सोपान खुडे यांची गैराट ही कादंबरी आणि आज भाग 9. यथावकाश महापालिकेच्या निवडणुकीचं वारं व्हायला लागलं. इच्छुक उमेदवार पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी धावपळ करायला लागले. विक्रमनेही आपली शक्ती पणाला लावली होती. दत्तानंही कंबर कसली होती. दत्तासाठी स्वतः आमदार प्रयत्न करत होते. विक्रमनं थेट प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधलेला होता आणि अनेक लटपटी खटपटी करून विक्रमनं पक्षाचं तिकीट मिळवलं. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही दत्ताला मात्र यश मिळालं नाही. पुढच्या वेळेला तुमच्या नावाचा विचार करू एवढं आश्वासन मात्र मिळालं. इतर पक्षांकडेही त्यांनी चाचपणी करून बघितली, मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला. रात्रीच्या वेळी गुपचूपपणे तो आमदारांकडे सल्ला घेण्यासाठी आला होता आणि आमदारांना विचारत होता, अण्णा आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? लढवायची निवडणूक. तिकीट नसताना तुला कशाला पाहिजे तिकीट? अरे आमच्या पक्षाच्या उमेदवाराला लोळवायची ताकद आहे तुझ्यामध्ये, तू राहा अपक्ष म्हणून उभा. पण अण्णा तुमच्या पाठिंब्याशिवाय माझा आहे पाठिंबा तुला. फक्त उघडपणे तुझा प्रचार मला नाही करता येणार. म्हणूनच आपल्या पक्षाचं तिकीट मिळालं असतं. तो डोक्यातनं काढून टाक रे विचार. आता तो भूतकाळ झाला. आता विचार पुढचा करायचा. हे बघ, करायचा तेवढा आपण प्रयत्न केला, नाही मिळालं तिकीट. काय करणार आपण? आमदारानं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला म्हणजे काय केलं होतं? 2-4 वेळा दत्ताला बरोबर घेऊन पक्षाच्या कार्यालयात मुंबईला चक्रा मारल्या. आपल्या मित्रांना बरोबर घेऊन दत्ताच्या खर्चानं पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. दारूवर मटणावर ताव मारला. नको त्या गोष्टी केल्या. दत्ताला पक्षासाठी देणगी द्यायला लावली. तिकिटाच्या आशेनं दत्तानंही पक्षाला भरघोस मदत दिली. ठराविक पुढाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या पायावर दत्ताला डोकं टेकवायला लावलं. बास, एवढाच आमदाराचा प्रयत्न. अशा नवख्या उमेदवाराला पक्ष तिकीट देणार नाही हे आमदाराला माहिती होतं. पण वाजली तर गाजराची पुंगी, वाजली तर वाजली. म्हणून त्यांनी दत्तासाठी मुंबईला हेलपाटे मारले होते. पुढे आमदार दत्ताला म्हणाले, हे बघ, माझे कार्यकर्ते दिवसा विक्रमचा प्रचार करतील आणि रात्री गुपचूपपणे तुझ्यासाठी फिरतील. पण यापेक्षा आपण एक वेगळा डाव खेळायचा. आमदार आता कसला वेगळा डाव सांगणार म्हणून दत्ता आतुरतेनं त्यांच्या तोंडाकडे बघायला लागला. आपण काय करायचं? आपण आहे ना विक्रमला मिळणाऱ्या मतांमध्ये फूट पाडायची. ती कशी काय अण्णा? त्याच्यासाठी त्याच्या नात्यातला एक जण उभा करायचा. पण त्याच्या नात्यातला त्याला कोण विरोध करणार आहे? त्याच्या अज्ञानावर आमदार हसले आणि म्हणाले, राजकारणाच्या खोल पाण्यात अजून तू शिरलेला नाही. अरे दिसतं तसं राजकारण सरळ नाही दत्तबा. इथं नातीगोती महत्त्वाची नसतात, सत्ता असती महत्त्वाची. म्हणून भाऊ भाऊ, चुलते पुतणे, बहीण भाऊ, कोणत्याही नात्याची माणसं एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतात इथं. हां, हे खरं आहे बाबा तुमचं. आपण आहे ना विक्रमचा मावस भाऊ आहे ना रमेश, त्याला उभा करू. पण तो उभा राहीन का? पैसे खर्च करायची तुझी तयारी आहे का? हां आहे की. मग त्या रमेश पुढं 5-25 लाख रुपये फेक. बघ अर्ज भरायला कसा घोड्यावानी पळतोय. पण अण्णा हे तुम्ही त्याला सांगायला पाहिजे. सांगतो. तू फक्त पैसे घेऊन ये. राजकारणात शत्रूला आडवा करण्यासाठी असे डावपेच लाडवायला लागतात. तुला लय शिकायचं अजून. नाही पण अर्ज भरल्यावर विक्रमच्या दबावानं तो माघार तर घेणार नाही ना. अरे ते जबाबदारी माझी, कशाला काळजी करतो तू? ठीक आहे, मग मी तुमच्याकडे पैसे आणून देतो. पुढचं काय ते तुम्ही बघा. हां ठीक आहे, मग येऊ का मी? आमदाराच्या पायाला हात लावून दत्तानं त्यांचा निरोप घेतला. दत्ता चित्राच्या बंगल्यात येऊन बसला. तो आल्यामुळे चित्राचा चेहरा आनंदानं उजळला. आता ती या बंगल्यामध्ये रुळली होती, रमली होती. तिची दत्ताबद्दलची नकारात्मक भावना आता सकारात्मक झाली होती. दत्ताचा तिने मनापासून स्वीकार केला होता. तरीही नाचगाण्याच्या बाबतीत तिच्या हृदयाचा एक कोपरा दुःखीच होता. अजूनही तिच्या मनात गणगवळण थिएटरचं आकर्षण होतं. दत्ता जा म्हणाला तर बंगला, गाडी, सोनं नाणं हे सगळं वैभव सोडून जायची तिची तयारी होती. इथे तिच्या कलावंत मनाची कुचंबणाच झाली होती. दत्ताचं तिच्या सौंदर्यावर प्रेम होतं आणि रंगरावचं दत्ताच्या संपत्तीवर.
तशी ती खऱ्या प्रेमाला वंचितच होती. रंगराव सतत काही ना काही कारण काढून पैसे मागत असायचा. तो स्वतः दत्ताजवळ पैसे मागत नव्हता, तर चित्राला दत्ताकडून मागून घ्यायला लागत होता. त्याला माहिती होतं दत्ता चित्राला कधीच नाही म्हणणार नाही, आणि त्या गोष्टीचा फायदा रंगराव घेत होता. हे चित्राला पटत नव्हतं. ती रंगरावला म्हणायची, अरे एखादा देतोय म्हणून त्याच्याकडनं किती घ्यायचं? अगं मी असा किती मागतोय, पण 10,000 राहता 20,000. त्याच्याकडं मोप पैसा आहे. भरलेल्या हिरीतलं वंजळभर पाणी घेतलं म्हणून काय फरक पडणार आहे का? अरे पण वंजळभर पाणी घेऊन तू बसतो का? तू तर सगळी विहीर उपसाई निघाला. अगं हेच दिवस शेत कमवायचे. म्हातारपणात हा दत्ता आहे ना, तुझ्या नाही तर माझ्या हातात 1 रुपया बी ठेवणार नाही. मग त्या वेळेला आपण जागणार कसं? त्याची तरतूद आत्ता नको आहे करायला. हे बघ, आपल्याला देण्यात तो कुठेही कमी पडलेला नाही. बंगला, गाडी, सोनं नाणं देऊन सुद्धा त्यांनी माझ्या नावावर काही लाखाची रक्कम बँकेत भरली. अजून काय पाहिजे रे त्याच्याकडनं? अक्के तू नको संत जानाबाई हो, आणि मला बी संत तुकाराम करू नको. मिळतंय तवर घेत राहायचं. नाही पटत मला हे. बघे, तुला काय पटतं आणि काय पटत नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला पाहिजे फक्त पैसा, आणि तो तू मिळवून द्यायचा. विरोध करायचा नाही, नाही म्हणायचं नाही, नाही तर गाठ या रंगरावशी लक्षात ठेव. रंगरावच्या दबावामुळे चित्रा काही बोलू शकत नाही. तो सांगेल तसंच ती करते. रंगरावनं जर तिला सांगितलं मला दत्ताकडून पैसे घेऊन दे, गाडी घेऊन दे, सोन्याचं लॉकेट घेऊन दे, तर ती दत्ताला सांगून रंगरावला ते सगळं काही घेऊन देणार. दत्ताच्या जीवावर रंगराव तालेवारागत झाला होता. 2-3 दिवसांनंतर दत्ता चित्राकडे आला होता. दत्ता येऊन बसला होता तरी चित्रा त्याच्याबरोबर बोलत नव्हती. त्याच्यासमोर खुर्चीत एखाद्या भाऊलीसारखी बसून होती. थोड्या वेळानं दत्ताच तिला म्हणाला, काय बोलणार नाही का? रागवली का? आता रागवू नको तर काय करू? हे काय येणं जाणं आहे? हां, औसाला यायचं आणि पुनवाला यायचं. कुठं दडून बसला होता 3-3 दिवस? आता दडून बसायला मी काय कोणाचा खून केला आहे का? चोरी केली? चोरी करून नामानिराळं राहायचं ही गाड्यांना सवयच असती, त्यातलेच तुम्ही. मी कोणाची चोरी केली ग? आहे का? चोर तो चोरांवर शिरजोर. माझ्या हृदयाची चोरी कुणी केली सांगा की? आईला तमाशात काम करायचं बंद केलं तरी नाटकीपणानं बोलायची सवय काय जाईना तुझी? तुम्ही नाटकीपणा करता त्याचं काय हो? मी काय नाटकीपणा केला? मग 3 दिवस कुठं लढायला गेलता सांगा की? अगं महापालिकेच्या निवडणुकीला उभा राहतोय मी, त्याच गडबडीत आहे. तेवढं रंगरावला बोलो बरं. त्याचवेळी रंगराव दारात येऊन उभा राहिला होता. बघा बघा त्याला कसं 100 वर्षाचा आयुष्य, नाव काढताच दारात हजर. रंगराव आत येऊन बसला. दत्तानी त्याला विचारलं, काय रंगराव, काय चाललंय सध्या? नाही काय नाही, काय चालणार आमचं. हे बघ रंगराव, तुला मी एक काम सांगणार आहे, करणार का? करणार ना, का नाही करणार? हे बघ, महापालिकेच्या निवडणुकीला मी उभा राहतोय, त्याच्यासाठी तुझी मदत पाहिजे. अहो त्यात मी काय मदत करणार? इथले कोणी मतदार माझ्या ओळखीचेच नाहीत. अरे तू नाही प्रचाराचं काम करायचं. तू आहे ना, तू जागेवर बसून पैशाचा व्यवहार बघायचा. निवडणुकीत पैसे वाटायला लागणार आहेत, त्यासाठी तुझ्यासारखा विश्वासू माणूस मला पाहिजे. अगं बाया, यो विश्वासू आहे? ह्याच्या हातात पैशाची तिजोरी दिली ना, लाखाचं 12,000 करण यो. याच्या हातात पैशाचाही व्यवहार देऊ नका. असे विचार चित्राच्या मनात घोळत होते, पण तिने उघडपणे ते बोलून दाखवले नाहीत. दत्ता रंगरावला सांगतच होता, हे बघ, निवडणुकीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पैशाचा सगळा व्यवहार तू व्यवस्थित हँडल करायचा. प्रचारात अडकल्यामुळं मला तिकडं ध्यान देता येणार नाही, त्यामुळं सगळं ते तू सांभाळायचं. 15-20 दिवस तू टाकळीतच राहायचं. 15-20 दिवस कशाला, चांगला महिनाभर राहतोय की. हे काय परकेचं काम आहे वे? घरचं काम आहे. तू असल्यावर माझी काळजी मिटते रंगराव. म्हणजे कसं, मी प्रचार करायला मोकळा ना, आणि हा पैसे लुटायला. चोराच्या हातात दिल्या तिजोरीच्या चाव्या. चित्राच्या मनात परत एक सरकन विचार येऊन गेला. बरं झालं का तुमचं वाढू का जेवायला? काय केलं आहे काय? काय नाही, साधंच आहे, वरण भात भाजी. हे तसलं कोण खाते? तोंडाची चव जाते त्याने. दत्ताचं हे बोलणं रंगरावला पटलं. तो मोठ्यानं हसला. रंगराव, जार हॉटेलमधनं जेवण घेऊन ये, मटण चिकन काय असेल ते घे. आणि ते हे नाही का आणायचं आपलं औषध बिवशीर? अरे सगळं घेऊन ये रे तू. दत्तानी पैसे दिले. मोटरसायकल घेऊन रंगराव निघून गेला. खरं तर ना, आज घेणारच नव्हतो.
मग कशाला घेताय? आता रंगरावनं आठवण केली मन राहते वे. बरंच चावचल दिसतंय की मग तुमचं मन. असू दे. अगं हायतावर घ्यायची माझ्या करून. एकदा मेलं म्हणजे गेलं. कोण जाताना बरोबर घेऊन जाणार आहे का? अहो दारू म्हणल्यावर मेलेले जिवंत व्हाल तुम्ही. काय असतं हो तिच्यात एवढं? ते घेतल्याशिवाय कसं कळणार? बक्की घेऊन एकदा. अगं बाय नको बाय, तिचा वासुद्धा नको. बराच वेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा गोष्टीत बराच वेळ गेला. तोपर्यंत रंगराव जेवण आणि दारूच्या बाटल्या घेऊन आल्या. सुरुवातीला रंगरावचं आणि दत्ताचं दारू पिण्याचं काम झालं. नंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं. रंगराव त्याच्या खोलीत झोपायला गेला. दत्ता चित्राला मिठीत घेऊन झोपी गेला. उमेदवारी अर्ज भरायची घाईगडबड सुरू झाली. ज्याला त्याला नगरसेवक व्हायची घाई झालेली होती. उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या अंगात निवडणुकीचं वारच शिरलं होतं. दशक्रियेला, अंत्यविधीला हजेरी लावणं, श्रद्धांजली वाहणं, दुसऱ्याच्या लग्नात स्टेजवर मिरवणं, लहान मुलांच्या वाढदिवसाला मुद्दाम हजर राहणं, स्वतःचा वाढदिवस नटनाट्यांना बोलवून त्यांच्या समवेत साजरा करणं, एवढ्या सामाजिक कार्यावर अनेकांनी आपले अर्ज दाखल केले. पैसे फेकले की मतं मिळतात असा गोड गैरसमज करून घेणारे अर्ज भरलेल्या दिवसापासनं नगरसेवक झाल्याच्या थाटात वावरायला लागले होते. प्रत्येकजण आपणच निवडून येणार याची खात्रीच देत होता. विक्रमने आणि दत्ताने वाजत गाजत जाऊन आपापले अर्ज दाखल केले. पैशाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर विक्रमचा मावस भाऊ रमेश रणवरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. आमदाराच्या मदतीनं विक्रमला मिळणाऱ्या मतांमध्ये फाटाफूट करण्यात दत्ता यशस्वी झाला होता. विक्रमही काही कमी नव्हता. त्यांनीही दत्ताच्या विरोधात मतदाराला चकवा देण्यासाठी त्याच्या नावाशी साधर्म्य असलेले दोघेजण उभे केले होते. ही गोष्ट दत्ताच्या चिंतेत भर टाकणारी होती. पण याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट अशी होती की दत्ताच्या भावकीतले भाऊराव मोहिते यांनीसुद्धा अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता. त्यामुळे दत्ता चांगला हबकला. अर्ज मागे घ्या म्हणून दत्ता भाऊरावांना विनंती करत होता. पण भाऊराव त्याच्या विनंतीला कवडीचीही किंमत देत नव्हता. शेवटी आमदारानं मध्यस्थी केली तेव्हा भाऊरावानं आपला अर्ज माघारी घेतला. पण त्यासाठी भाऊरावाला 10 लाख रुपये द्यावे लागले. आतल्या गोटातली बातमी अशी आहे की भाऊरावला आमदारानंच अर्ज भरायला लावला होता. पण हे असलं गावगुंडीचं राजकारण दत्ताला कळत नव्हतं. आमदारानं आणखीन एक उपकार दत्तावर केला होता. मागासवर्गीयांची मतं मिळावीत म्हणून किसन साळवेला माघार घ्यायला लावली होती. पण त्यासाठी दत्ताने त्याच्या खिशात 2 लाख रुपये घातले होते. या सगळ्या व्यवहारात आमदाराची भागीदारी होती. पण हे कटू सत्य दत्ताला माहिती नव्हतं. 35 जणांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी फक्त 16 जण निवडणुकीच्या रिंगणात उरले होते. काहींनी माघार घेतली होती, काहींना माघार घ्यायला लावली होती, तर काहींचे अर्ज अवैध ठरले होते. दत्ताला कब्बशी तर विक्रमला त्याच्या पक्षाचं किटली हे चिन्ह मिळालं होतं. नगरसेवक पदासाठी 16 जण लढणार होते. पण खरी लढत विक्रम आणि दत्ता या दोघातच होती. आमदारांना गुपचूप का होईना पण पाठिंबा दिला. त्यामुळे दत्ताला उत्साह आला. आमदाराच्या सांगण्यावरनं राजा, गजा आणि विष्णू हे 3 जण निवडणुकीत दत्ताचं काम करत होते. प्रचाराला सुरुवात झाली होती. ठिकठिकाणी चढाओढीनं मोठमोठे बॅनर्स लावले होते. प्रचाराच्या जीपगाड्या फिरत होत्या. कार्यकर्ते माईकमधनं मोठमोठ्यानं ओरडत होते. दत्ताचे प्रचारक म्हणत होते, आपली खुशी कप बशी, कप बशी. मतं देऊन हाऊस पेटली, नको नको चहाची किटली, चहाची किटली. माझी आवड कप बशी, माझी निवड कप बशी, घरात कप बशी, हॉटेलात कप बशी, पाहुणे आले कप बशी, मेवणे आले कप बशी, कप बशी, कप बशी, ध्यानात ठेवा कप बशी, मनात ठेवा कप बशी. विक्रमचे प्रचारक काही कमी नव्हते. त्यांनी प्रचारात लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. गल्ली बोळात जीपगाडीतून फिरत ते म्हणत होते, आम्हा सगळ्यांना पटली पटली चहाची किटली किटली, हातातनं सुटली कब्बशी फुटली, चहाची आठवण किटली किटली, चहाची आठवण किटली किटली. अगं बाई ग किटलीशिवाय गरम चहाची मज्जाच नाही ग. कब्बशी नको बशी नको, किटलीशिवाय कुणीच नको. उमेदवार घरोघर फिरत होते. तरुणांच्या हातात हात देत होते. समवयस्कांना नमस्कार करत होते. ज्येष्ठांच्या पायावर डोकं ठेवत होते आणि मलाच निवडून द्या अशी कळकळीची विनंती करत होते. हळूहळू निवडणुकीला रंग चढत चालला होता. प्रचार सभा, कॉर्नर सभा, गुपचूप बैठका सुरू झाल्या. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोज 500 रुपये आणि दारू मटणाचं जेवण मिळत होतं.
मतदारांनाही सभेला उपस्थित राहण्यासाठी 500 रुपये, दारूची बाटली, नाश्ता मिळत होता. त्यामध्ये किती वेळा टाळ्या वाजवायच्या, किती वेळा जय जयकार करायचा, किती वेळा हसायचं, किती वेळा ओरडून प्रतिसाद द्यायचा, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि ते काम कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानुसार प्रामाणिकपणे केलं जायचं. अनेक जण कामाला जायच्याऐवजी सभेला उपस्थित राहणं पसंत करत होते. झोपडपट्टीतल्या अनेकांनी आपल्या नातेवाईकांना खास ह्या कामासाठी आपल्याकडे बोलवून घेतलं होतं. मतदाराची चांगली चंगळ चाललेली होती. वर्तमानपत्रातनं, टी व्ही चॅनलवरनं प्रचाराचा धडाका सुरू झाला. विक्रमनं तर प्रत्येक मराठी चॅनलवर प्रत्येक कार्यक्रमामध्ये किटलीची जाहिरात दिलेली होती. त्यामुळे कुठलंही मराठी चॅनल लावा, तिथे किटलीची जाहिरात वाजतच होती. प्रत्येक तासाला किटलीची जाहिरात लावली जात होती. हे बघून दत्तानंही आपल्या कब्बशीची जाहिरात प्रत्येक चॅनलला दिली. स्वतःची प्रसिद्धी करताना उमेदवार एकमेकांवर कुरघोडी करायला लागले. स्वतः पैसे देऊन वर्तमानपत्रातनं आपली बातमी छापून आणायला लागले. बातमी छापून आली की पेपर स्टॉलवरची सगळी वर्तमानपत्रं विकत घेऊन घरोघरी फुकट वाटायला लागले. सर्वच उमेदवार सर्व वर्तमानपत्रांवर बारकाईनं नजर ठेवायला लागले. विरोधकाची बातमी छापून आली की सगळी वर्तमानपत्र विकत घेऊन स्वतःच्या घरात ठेवायला लागले. यात विक्रम दत्तासुद्धा मागे नव्हते. वर्तमानपत्रातल्या किंवा चॅनलवरच्या प्रचारानं मतदार खुश होणार नाहीत. मतदार राजाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याला खाऊ पिऊ घातलं पाहिजे. पण त्यांना खाऊ पिऊ घालणं सोपं नव्हतं. निवडणूक आयोगाची प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर बारीक नजर होती. पण विक्रम चाणाक्ष होता, धूर्त होता. निवडणूक आयोगाच्या कचाट्यात न सापडता मतदारांना जेवण द्यायचा मार्ग त्यांनी शोधला होता. त्यांनी गुपचूप पैसे देऊन शिवाजी सोसायटीतल्या एक जणाला खंडोबाचं जागरण घालायला लावलं आणि त्या ठिकाणच्या मतदारांना त्यांच्या आवडीनुसार शाकाहारी मांसाहारी जेवण दिलं. हवी त्यांना दारू दिली. देवाधर्माचं कार्य करायला निवडणूक आयोगाचा आक्षेप नव्हता. शिवाय हा कार्यक्रम विक्रमने आयोजित केलेला नव्हता. त्यामुळे कार्यक्रम विक्रमचा असूनही तसं कोणाला म्हणता येत नव्हतं. मग असेच कार्यक्रम ठिकठिकाणी तो आयोजित करायला लागला. विक्रमनं जागरणाचे कार्यक्रम सुरू करताच त्याच पद्धतीने दत्तानी गोंधळाचे कार्यक्रम सुरू केले. आणि मतदार राजा रोज दारू मटणावर ताव मारून तृप्त व्हायला लागला. जेवण कोणाचंही असो, ते चवीनं खाणं हे मतदाराचं कर्तव्य. आणि त्या कर्तव्यात कुणीही कसूर करत नव्हतं. मतदारसंघात जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांना ऊत आला होता. मतदारांची आणि उमेदवारांची खंडोबावरची आणि देवीवरची भक्ती ओसंडून वाहत होती. स्त्रियांसाठी विक्रमनं दुसऱ्याच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून बायकांना चांदीची जोडवी दिली. हे दत्ताला कळताच त्यांनीही विक्रमप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आणि बायकांना सोन्याच्या मंगळसूत्राचं वाटप केलं. विक्रमपेक्षा आपण वरचढ आहोत हे दाखवून दिलं. पण दत्ता कितीही ऐट दाखवत असला तरी पैसे खर्च करताना त्याची दमछाक होत होती. दत्ताला निवडणुकीचा अनुभव नव्हता. पैसा कुठे किती खर्च करावा हे लक्षात येत नव्हतं. माणसांची पारख नव्हती. ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला तीच माणसं त्याचा विश्वासघात करत होती. त्याच्या प्रचारासाठी 50-60 कार्यकर्ते काम करत होते. त्यांना रोज दारू द्यायला लागत होती. इंग्लिश दारूशिवाय दुसरी दारू ते पित नव्हते आणि मटणाशिवाय दुसरं काही खात नव्हते. त्यांचाच रोजचा खर्च 60 ते 70 हजार होत होता. पैशाचा व्यवहार रंगरावच्या हातात. 70,000 खर्च झाला तर तो 90 लिहित होता आणि 20,000 आपल्या खिशात घालत होता. मतदाराला वाटण्यासाठी कार्यकर्त्यांकडे पैसे देताना कोऱ्या कागदावर तो त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि नंतर ज्यांना 50 दिल्या असतील त्यांच्या नावापुढे 75,000 लिहून टाकायचा. कार्यकर्तेही मतदाराला प्रामाणिकपणे पैसे देत नव्हते. 10 लोकांना दिले तर 100 लोकांना दिले म्हणून सांगत होते. असा चोरांच्या खिशात सगळा मलिदा जात होता. त्यामुळे दत्ताचा निवडणुकीचा खर्च अधिकाधिक वाढत होता. दत्ताला सुरुवातीला वाटलं होतं निवडणुकीचा खर्च काही लाखात होईल, पण तो खर्च कोटीच्या घरात पोहोचला. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता आणि अजून 2 आठवडे जायचे होते. त्यातच विक्रमनं अजून एक पराक्रम केला होता. दुसऱ्या करवी त्यांनी सत्यनारायणाची पूजा घातली. प्रसाद म्हणून त्यांनी मोतीचूर लाडवाचं वाटप केलं. पण हे लाडू साधेसुधे नव्हते. प्रत्येक लाडूत अर्ध्या तोळ्याची अंगठी ठेवलेली होती. सारंग सोसायटीतल्या 1000 लोकांना त्या लाडूचं वाटप करून ती मतं त्याने आपल्याकडे वळवून त्या मतांमध्ये फाटाफूट करण्यासाठी दत्तानंही सत्यनारायणाची पूजा घातली. लाडूमध्ये 1-1 तोळ्याची अंगठी घालून तो प्रसाद सारंग सोसायटीत वाटला.
पण नेहमीप्रमाणे तो प्रसाद सोसायटीतल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचलाच नाही. अनेक कार्यकर्त्यांनी तो प्रसाद मधल्यामध्ये हडप केला. कार्यकर्त्यांवर देखरेख करणाऱ्या रंगरावनंच 100 लाडू आपल्या बॅगमध्ये लपवून ठेवले. हा सगळा असा अंधाधुंदीचा प्रकार चाललेला होता. पण तरीही कार्यकर्ते त्याला छाती ठोकपणे सांगत होते की दत्ताभाऊ, ही निवडणूक तुम्ही 100% जिंकणार म्हणजे जिंकणार. मतं मागायला आपण विक्रमला जागाच नाही ठेवली. आता हेच बघा ना, मागास वर्गानं तुम्हाला समाज मंदिर बांधून मागितलं, तिथे आपण समाज मंदिराचं बांधकाम सुरू केलं, ती मतं पक्की झाली. गोकुळ सोसायटीनं आम्हाला कंपाऊंड बांधून द्या म्हणून मागणी केली, तुम्ही लगेच होकार दिला, तिथं कंपाऊंडचं बांधकाम सुरू केलं. इंद्रायणी सोसायटी त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणच्या घरांना रंग द्यायचं काम सुरू केलं. कमलानगरच्या लोकांनी पाण्याची अडचण सांगितली, तिथं आपण लवकर 2 बोअर मारणार आहोत. असं प्रत्येक ठिकाणी आपलं काम चाललं आहे दत्ताभाऊ. शिवाय अनेक मतदारांचे आपण पैसे देऊन शपथ का घ्यायला लावले आहेत? मग आपल्याला सांगा, आपला पराजय होणार कसा? कार्यकर्त्यांनी एवढं पटवून दिल्यावर दत्ता हवेत तरंगत राहिला. निवडणूक खर्चासाठी त्यांनी अंगावरचे सोन्याचे दागिने मोडले होते. गजा, राजा, विष्णू हे जरी दत्ताचा प्रचार करत असले तरी रात्रीच्या वेळी गुपचूपपणे सगळ्या बित्तम बातम्या ते विक्रमला जाऊन सांगत होते. कुणाला पैसे दिले, कुणाने शपथा घेतल्या, कुणाला भांडी दिली, कुणाला साड्या दिल्या, या सगळ्या गोष्टी विक्रमला कळत होत्या. मग विक्रम त्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन दत्तापेक्षा दुप्पट पैसे देऊन ती मतं आपल्याकडे वळवत होता. साम दाम दंडभेद या सगळ्याचा विक्रम वापर करत होता. आता तर त्यांनी दत्ताच्या चारित्र्य हननाला सुरुवात केली. तो आता प्रत्येक सभेत सांगायला लागला की दत्ता नावाचा एक सैतान निवडणुकीत उभा राहिला आहे. आपलं बहुमोल मत त्याला देऊन त्याच्यातल्या विकृतीला खतपाणी घालू नका. मी आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, तो बघितला की मग माझं म्हणणं तुम्हाला पटेल. दत्ताला गोतात आणण्यासाठी विक्रमने त्याच्या आईवडिलांचा शोध घेऊन त्यांचा एक व्हिडिओ तयार केला. तोच व्हिडिओ तो ठिकठिकाणी दाखवायला लागला. पडद्यावर दत्ताच्या आईवडिलांचे फोटो दाखवून विक्रम समोर बसलेल्या लोकांना विचारायला लागला, यांना तुम्ही ओळखता का? हे आत्ता सध्या नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या नालायक दत्ताचे आईवडील आहेत. हे 4 वर्ष तुम्हाला गावात दिसले का? हे दत्ताच्या घरात तरी आहेत का? अहो, आपल्या आईवडिलांना या नीच नराधामानं घरातून हाकलून दिलं आहे आणि सध्या ते कुठे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर बघा. आणि मग पडद्यावर दत्ताचे आईवडील भीक मागताना दिसत होते. आणि विक्रम सांगत होता की हे सध्या पंढरपुरात भीक मागून जागत आहेत. ज्या आईवडिलांच्या जीवावर हा कोट्याधीश झाला, ज्यांच्या कृपेमुळे हा आलिशान गाडीतनं फिरायला लागला, सुखाच्या गाद्या गिरद्यांवर लोळायला लागला, त्याच आईबापांना अन्नाचा घास मिळत नाही आहे. पोटासाठी ते दारोदार हिंडतायत, पण ह्या राक्षसाला त्यांची आठवणसुद्धा येत नाही. अशा कठोर निर्दयी काळीज असलेल्या माणसाला महापालिकेत नगरसेवक म्हणून तुम्ही पाठवणार का? सभेमध्ये हा मोठमोठ्या गोष्टी सांगतो, श्रावण बाळाचं, भक्त पुंडलिकाचं उदाहरण सांगतो, पण त्यांची नावं घ्यायची याची लायकी आहे का? अंध अपंगांच्या शाळेला, अनाथाश्रमाला, वृद्धाश्रमाला देणग्या देतानाचे फोटो त्याने बॅनरवर लावलेत. नाटकीपणा आहे सगळा, ढोंगीपणा आहे सगळा. स्वतःच्या आईबापाला भीक मागायला लावणारा हा नरराक्षस निवडून गेल्यानंतर आपली काय किंमत ठेवेल याचा तुम्ही गंभीरपणे विचार करा. ह्याला मत देऊन त्याच्या आईवडिलांचे तळतळाट तुम्ही घेऊ नका. म्हणून कुणाचंही न ऐकता चहाच्या किटलीला मत द्या. विक्रमचा हा तोफगोळा दत्ताच्या चांगली वारमी बसला. आतून दत्ता हादरला, लटपटला. या तोफगोळ्याच्या माऱ्याला उत्तर कसं द्यायचं हे त्याला सुचत नव्हतं. दत्ता चांगला जायबंदी झाला. पैशाच्या बाबतीत दत्ता मागे हटत नव्हता, म्हणून विक्रमनं राखून ठेवलेलं हे दुधारी शस्त्र बाहेर काढलं होतं. पण तसा तर दत्ता पैशाच्या बाबतीतही ढेपाळला. पैसा त्याला अपुरा पडायला लागला. बायकोचे दागिने मोडूनसुद्धा त्याला पैसे कमी पडत होते. स्वतःचे दागिने त्यांनी सोनाराकडे गहाण ठेवले होते. मतदानाला अजून 1 आठवडा बाकी होता. मताचा भाव 5,000वरनं 10,000वर गेला होता. लोकांचं काय? जो देईल त्याच्याकडनं पैसे घेत होते, खात होते, पीत होते, उमेदवाराच्या जीवावर मौज मजा करत होते. विक्रमला उत्तर कसं द्यावं या काळजीनं दत्ताला घेरलं. विक्रमविषयी कुठे काही माहिती मिळते का, तो याची चौकशी करायला लागला. थोडीशी जुजबी माहिती हाताला लागली, त्यालाच मीठ मसाला लावून तो सभेत सांगायला लागला, आमचे मित्र विक्रमराव सध्या आमच्या विरुद्ध इखारी गरळ ओळखतायत, पण माझ्यावाशी घाण उडवायच्या अगोदर आपल्या पायाखाली काय जळतं हे त्यांनी बघायला पाहिजे.
विक्रम म्हणजे माणसाचं कातडं पांघरलेला भयानक राक्षस आहे. यांनी मारेकरी घालून स्वतःच्या बापाचा खून केला आहे. याच्यासाठी आईबापाने नवस केला होता, पण त्यांच्या पोटी असा हा बापाचा काळ होऊन दळिंदर देवटा जन्माला आला. बाप जमीन विकायला तयार होत नव्हता, कारण त्याचं आपल्या काळ्या आईवर लय प्रेम. पण हा विक्रम जमीन विका म्हणून हाड धरून बसला. त्याच्या हट्टापायी जमीन विकायला बापानं होकार दिला. लगेच विक्रमनं एका बिल्डरबरोबर व्यवहार ठरवला. त्याच्याकडनं 50 लाख रुपये ॲडव्हान्स घेतला. घरी आल्यावर विक्रमनं बापाला जमिनीचा व्यवहार ठरवल्याचं सांगितलं, पण बापाचा विचार बदलला. त्याचा जमीन विकणं जीवावर आलं. त्यांनी विक्रमला स्पष्ट सांगितलं, जमीन विकायची नाही. ज्याच्याकडनं इसार घेतलाय त्याला परत नेऊन दे. विक्रमनं बापाला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण बापाने हेका सोडला नाही. विक्रम बिल्डरकडं आला. बिल्डरनं परखड शब्दात त्याला सांगितलं का जमिनीचा व्यवहार पूर्ण केला नाही तर जित्ता मातीत गाडेल. तुला ॲडव्हान्स देण्यासाठी मी दुसऱ्याकडनं व्याजानं पैसे घेतलेत. बिल्डरच्या बोलण्यानं पेचात अडकल्यासारखं झालं होतं विक्रमला. थोडा विचार करून तो बिल्डरला म्हणाला, माझ्यासाठी तुम्ही एक काम करा, तुमची 4 माणसं माझ्या बापाकडं पाठवा. त्याला दम द्या. दम देऊन ऐकला नाही तर बदडून काढा. माराच्या भीतीने तो जमीन विकायला तयार होईल. विक्रमच्या सांगण्यानुसार घरी त्याचा बाप एकटा असताना बिल्डरनं 4 गुंड त्याच्या घरी पाठवले. गेल्या गेल्या त्यांनी त्याला बडवायला सुरुवात केली. फटके मारून विचारायचे, जमीन विकतो का नाही. बाप नाही म्हणला का पुन्हा हाणायची. बापाला ठोकला त्यांनी, पण तो काय जमीन विकायला तयार होईना. शेवटी रागारागानं एका गुंडानं त्याच्या पोटात जोरात लात मारली. विक्रमचा बाप पडला उताना. त्यात त्याचा जीव गेला. घडला प्रकार गुंडांनी मोबाईलवरनं विक्रमला सांगितला. घरातनं निघून गेले. विक्रमनं बिल्डरला सांगितलं. बिल्डरनं वकिलाला बोलवून घेतलं. तिघही लगबगीनं विक्रमच्या घरी आले. खरेदी पत्रावर बापाचे अंगठ्याचे ठसे घेतले. वकील आणि बिल्डर निघून गेले. विक्रमने बापाच्या माड्यावर पडून मोठ्यानं हंबरडा फोडला. शेजारी पाजारी गोळा झाले. कोणीतरी त्याच्या आईला आणि बायकोला रानातून घेऊन आलं. हे महाभारत विक्रमनं घडवलंय आणि आता शहाजोगपानाचा आव आणतोय. असा खुनी माणूस आपल्या भागाचा नगरसेवक झाला तर लाजीरवाणी दुसरी गोष्टच नाही. दत्ता हे ठिकठिकाणी सांगत होता, पण त्याचा मतदारांवर काहीही परिणाम होत नव्हता, कारण त्याच्या बोलण्याला काही पुरावाच नव्हता. विक्रम मात्र पुराव्यानिशी बोलत होता. त्यामुळे दत्ताच्या बाबतीत मतदारांचं मन कलुषित करण्यात विक्रम यशस्वी झाला होता. मतदारांच्या दृष्टीनं दत्ता नालायक ठरला आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम निवडणुकीत झाला. विक्रम प्रचंड मतांनी विजयी झाला आणि दत्ता पराजित झाला. श्रोते हो, हा होता गैराट या कादंबरीचा भाग 9वा. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.